भीषण पाणी टंचाई असताना कमी पाण्यात आधुनिक तंत्राचा वापर करत 1 एकर पपईपासून वार्षिक 2.5 लाखांचा नफा कमवलाय। ही किमया पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या एका तरुण शेतकऱ्याने करून दाखवली आहे। शेतीतून यश मिळवण्यापूर्वी हा तरुण मुंबईच्या उपनगरात नोकरी करत होता, पण आज नोकरीपेक्षा 2 ते 3 पट कमाई करण्यात त्याला यश आलंय। आज आपण किरण तुंबडा यांच्या पपई शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यात जाणार आहोत। पालघर जिल्ह्यातला विक्रमगड हा अतिशय दुर्गम आणि आदिवासी तालुका। या तालुक्यातल्या खांड या आदिवासी बहुल गावात किरण तुंबडा यांची शेती आहे। किरण तुंबडा यांनी शिक्षणानंतर काही काळ बस कंडक्टरची नोकरी केली, पण या नोकरीतून परवडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी गावी येऊन नगदी पिकांची शेती करण्याचा निर्णय घेतला। शिक्षण 12वी झालं। 12वी नंतर मी कंडक्टर बॅच काढला। नंतर मी वसई विरारमध्ये कंडक्टर वाहक म्हणून 1.5 वर्ष नोकरी केली, पण त्या 7,500 पगारामध्ये परवडत नव्हतं, म्हणून मी वडील शेती करत होते, म्हणून मी शेती करायचा निर्णय घेतला। तुंबडा यांच्याकडे 4 एकर शेती आहे। यापैकी 1 एकर माळरान शेती त्यांनी लागवडी योग्य केली आहे। या शेतीवर त्यांनी पपई लागवडीचा विचार केला। पपईची लागवड ही मी माझ्या मित्राकडे शिवम मेहता यांच्याकडे लागवड बघितली, तर त्यांच्या लागवडीचं बघून की आपण पण लागवड करावी असं निर्णय घेतला। आणि लागवड करण्याचा हेतू म्हणजे खर्च किती होईल याचा अंदाज त्यांना विचारला। ते बोलले का 1,000 रोपांना 1.5 लाख रुपये खर्च येऊ शकतो। मी विचार केला का आपण पण 850 बुडं लावावी, ह्या हेतूने आम्ही लागवड करण्याचा ठाम निर्णय घेतला। किरण तुंबडांनी पपई लागवडीसाठी जून 2015 मध्ये शेतीची नांगरट केली। त्यानंतर 6 फूट बाय 6 फुटांवर 1 फूट बाय 1.5 फुटांचे खड्डे खोदले। या खड्ड्यांमध्ये त्यांनी पपईच्या 850 रोपांची लागवड केली। पपईला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक तंत्राचा वापर केला। पूर्ण माळरानच होता, झाडं झुडपं होती, ते आम्ही साफसफाई करून आणि पपई लावायचा निर्णय घेतला। आणि 6 बाय 6 वर 1.5 फूट खड्डा खणून आणि पपईची लागवड करण्यासाठी आम्ही शेणखत वापरलं 1 किलो एका खड्ड्यामध्ये, आणि पपई लावली। आणि DAP खत 3 दिवसांनी DAP खतचा डोस दिला। साधारणतः किती एक क्षेत्रावर पपई लागवड केली आणि किती रोपांची लागवड केली? एका एकरवर आम्ही 850 बुडं लावलेले आहेत, आणि 850 बुडापैकी आम्हाला 850 बुडं लावली, त्याच्यावर सर्व ड्रिपनीच पाण्याची सोय केलेली आहे। पपई लागवडीनंतर तुंबडांना साधारणतः 9 महिन्यांनी उत्पादन हाती येऊ लागलं। दर 10 दिवसांनी पपईची तोडणी केली जाते। 1 एकर पपई पिकापासून तुंबडांना यंदा 35 ते 40 टन उत्पादन अपेक्षित आहे। याचा सरासरी 10 रुपये किलोचा बाजारभाव अपेक्षित धरला तरी 3.5 लाखांचं उत्पन्न शक्य आहे। तर पपई पिकासाठी आलेला 70 ते 75 हजार रुपयांचा खर्च वगळला तरी देखील त्यांना 2.5 ते 3.25 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळेल अशी अपेक्षा आहे। सध्या पपईची शेतातून विक्री सुरू आहे। व्यापारी हा खूप माल म्हणजे फळं त्यांची खूप अपेक्षा आहे की माल जास्त यावा, पण आमच्याकडे तेवढी फळं नाही आहेत। तरीसुद्धा आमच्याकडे जेवढी फळं आहेत तेवढी आम्ही ती पूर्ण म्हणजे पक्व झालेली आम्हाला दिसून येतात की तयार झालेले आहेत। मग तेवढी आम्ही तोडून आणि सर्व पॅकिंग वगैरे पेपरमध्ये सगळी पॅकिंग करतो आणि व्यापारी आमच्याकडे येतो आणि ते घेऊन जातो। पपईच्या झाडांपासून चांगलं उत्पादन मिळतंय। एका झाडापासून त्यांना पुढील हंगामात देखील उत्पादन घेणं शक्य होणार आहे। सध्या पपईची शेतातून तसंच भिवंडीच्या मार्केटमध्ये विक्री सुरू आहे। माझे म्हणजे मिस्टर कंडक्टरमध्ये होते कामाला ST मध्ये, तर ते आम्हाला जाऊन येऊन त्यांना परवडत पण नव्हते, आणि जर राहिले असते तरी फायदा झाला असता, पण ते सोडून आम्ही शेतीकडे वळलो। आणि म्हणजे सर्व्हिस करून सुद्धा एवढे पैसे आम्हाला मिळाले नसते। 10 वर्ष जर सर्व्हिस केली असती तरी सुद्धा एवढा पैसे आम्हाला मिळाले नसते। त्याच्यासाठी आम्ही पपईची लागवड केली आणि पपईचा उत्पन्न आम्हाला खूप चांगलं मिळालं, आणि ते आम्हाला त्याच्यापेक्षा अति चांगलं वाटतंय। किरण यांना पत्नीचं
तसंच कुटुंबियांचं शेती करण्यासाठी मोठं सहकार्य मिळतंय. किरण यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांना ते मान्य नव्हतं, पण आज केवळ वर्षभरात किरण यांनी आपला निर्णय योग्य ठरवून दाखवलाय. मी जशी रिस्क घेतली तशी दुसऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांनी रिस्क घेतली तर पपईच्या लागवडीसाठी आपल्या इकडचं हवामान अनुकूल आहे आणि भात शेती न करता बागायत शेतीकडे शेतकरी सर्व वळले. तर शेतकऱ्यांना असं सांगायला इच्छितो की शेतीशिवाय आपल्याला नोकरी करण्यात अर्थ नाही, शेतीकडेच वळावं. शेती परवडत नाही म्हणून एकीकडे शेतकरी नोकरीसाठी शहरात वेगानं स्थलांतर करताना दिसतायत, त्याचवेळी विक्रमगड सारख्या आदिवासी बहुल भागातला हा तरुण शेतीत काही शाश्वत लपल्याचं आपल्या सगळ्यांना दाखवून देतोय. त्याचं नोकरी सोडून शेतीत जाऊन नशीब आजमावण्याचं धाडस अनेकांना प्रेरणा देईल. रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर.